मंडळी नमस्कार। मंडळी आज मी बनवणार आहे डाळ वड्याची रेसिपी। आता डाळ वडा हा सगळ्यांनी खाल्लेलाच असन, तर आमच्या जवळच्या एका एरियामध्ये एका ठिकाणी डाळ वडा मिळतो, एकदम चविष्ट असती। संध्याकाळच्या वेळेला तरी तुफान गर्दी असते। मंडळी डाळ वड्याबरोबर डाळ भजी पण दाखवणार आहे, ती पण एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट होते। मंडळी याच बरोबर एक हिरवी चटणी पण बनवणार आहे। ही हिरवी चटणी पण एकदम चटकदार बनते, थोडंसं तिखट थोडंसं आंबट, आहा एकदम भारी बनते। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी सगळ्यात आधी आपण हिरवी चटणी तयार करून घेऊयात। त्यासाठी मी सगळ्यात आधी 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतले, 4 हिरव्या मिरच्या। ह्या हिरव्या मिरच्या तिखट असल्यामुळे मी कमी टाकलेले आहेत। आता अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, 1 चमचा जिरे। आता मी इथं अर्धी वाटी दही टाकून घेतोय। दही जर थोडंसं आंबट असेल तर सगळ्यात उत्तम, त्याच्याने एक वेगळी चव येते। आणि आता यामध्ये भरपूर सारं कोथिंबीर टाकायची आहे। आता यामध्ये थोडासा पुदिना टाकून घ्यायचा आहे। पुदिना टाकून झालं की मिक्सरचं झाकण लावून घ्या आणि आता एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्या। तर हे बघा मंडळी, मी पेस्ट करून घेतलेले आहे। आता तुम्हाला दाखवतो किती बारीक करून घेतलेले आहे। हे बघा एवढं बारीक करून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी वगैरे काय एक्स्ट्रा टाकलेलं नाही आहे। आपण यामध्ये दही टाकलं होतं आणि बाकीचे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ते सगळे ओले होते, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकायची काही गरज नाही पडणार। तर मंडळी ही 2 वाटी हरभरा डाळ भिजत ठेवली होती। 4 तासाआधी मी भिजत ठेवली होती। 4 तासानंतर आता चेक करतोय तर डाळ चांगल्या प्रकारे भिजलेली आहे। अंगठ्याच्या नखाने मी डाळ तोडतोय तर पटकन तुटली जाते, म्हणजे चांगल्या प्रकारे मौसूद अशी डाळ भिजलेली आहे। तर मंडळी अशा प्रकारे 2 वाटी हरभऱ्याची डाळ तुम्हाला 4 तासासाठी भिजत ठेवायची आहे। मंडळी इथं मी 1 वाटी भिजलेली डाळ बाहेर काढून घेतोय। ही डाळ मला नंतर न वापरायची आहे। मंडळी आता बाकीची राहिलेली डाळ सगळी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे। मंडळी याच डाळीमध्ये आता 1 इंच आलं टाकायचं आहे, त्याचबरोबर 15-20 लसणाच्या पाकळ्या। आता यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या। ह्या हिरव्या मिरच्या तिखटवाल्या नाही आहेत, तर मंडळी मिरच्या टाकत असताना मिरच्याचा तिखटपणाचा अंदाज घ्या आणि मगच टाका। आता यामध्ये 1 चमचा जिरा आणि आता शेवटी काही कढीपत्त्याची पानं टाकायची। तर मंडळी कढीपत्त्याची पानं टाकून झाल्यानंतर झाकण लावून घ्यायचं आहे आणि डाळीला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी अशा प्रकारे मी इथं डाळ वाटून घेतलेली आहे। थोडंसं जाडसर आहे, एकदम बारीक अशी पेस्ट नाही केलेली आणि करायची पण नाही आहे। मंडळी आता या वाटलेल्या डाळीला एका भांड्यामध्ये काढून घेतो आणि त्यामध्ये बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे, ते टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी मगाशी 1 वाटी डाळ आपण काढून ठेवली होती, ती आता यामध्ये मी ॲड करतोय। मंडळी या अख्ख्या डाळीमुळे आपण जो वडा किंवा भजी बनवणार आहोत त्यामध्ये टेक्स्चर चांगलं येतं, म्हणून ही अशी अख्खी डाळ टाकून घ्यायची। आता यामध्ये 1 वाटी बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरचीचा पावडर, पाव चमचा हळद, 3 चमचे तांदळाचं पीठ, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, हे सगळं टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे। हे बघा मंडळी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं पातळ झालेलं आहे। आपण यामध्ये अजून 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत, म्हणून आता मी इथं 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतो आणि मगाशीप्रमाणे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आपण इथे टोटल 6 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, पहिल्यांदा 3 चमचे आणि आता 3 चमचे। मंडळी याच्यापेक्षा जास्त तांदळाचं पीठ वापरू नका। जर तुम्ही तांदळाचं पीठ जास्त वापरलात तर वडे किंवा भजी जे आपण बनवणार आहोत ते एकदम कडक बनतात, मऊ किंवा कुरकुरीत नाही बनणार। हे बघा मंडळी डाळीबरोबर तांदळाचं पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे। आता एक गोळा बनवून दाखवतो तुम्हाला। हे बघा गोळा चांगल्या प्रकारे बनतोय, कुठल्या प्रकारचे चिरा वगैरे जास्त पडत नाही आहेत, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण वडे तळण्यासाठी तेल तापून घेऊया। हे बघा मंडळी चांगल्या प्रकारे तेल इथं तापून घेतलेलं आहे। वडे तळत असताना गॅस मीडियमवरती ठेवायचा आहे, जास्त मोठा नाही ठेवायचा। मंडळी वडे तयार करत असताना थोडंसं हाताला पाणी लावून घेऊया, म्हणजे वडे हाताला चिटकणार नाहीत। थोडंसं डाळीचं पीठ घेऊया आणि आपली बर्गर पॅटी जशी असती तशी गोल आकारामध्ये आणि थोडंसं पातळ असा वडा तयार करून घेऊयात आपण। हे बघा मंडळी अशा प्रकारे वडा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण वडा तेलामध्ये अलगदपणे सोडून देऊया। तर मंडळी अशा प्रकारे एक एक वडे तयार करून घ्यायचे आणि ते तेलामध्ये सोडून द्यायचे।
हे बघा मंडळी, 2 वडे इथे मी तळून घेतोय। तुमच्या कढईच्या आकाराप्रमाणे जेवढे वडे बसतील तेवढे सोडून चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे। आणि वडे तळत असताना गॅस मीडियमवरती ठेवायचा, जास्त मोठा ठेवायचा नाही। जर गॅस जास्त मोठा ठेवला तर आतून वडे कच्चे राहण्याची शक्यता असते। हे बघा मंडळी, आपले वडे तळून झालेले आहेत। वड्यांवरती चांगला कलर पण आलेला आहे, चांगला तांबूस कलर असा आलेला आहे। वडे तळून तयार व्हायला ऑलमोस्ट 5 ते 6 मिनिट लागलेत आपल्याला। तर मंडळी, अशाच प्रकारे बाकीचे वडे पण चांगल्या प्रकारे तळून घ्या। तर मंडळी, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याच पिठाचे तुम्हाला भजी पण तळता येतात। भजी अशा प्रकारे तुम्ही थोडंसं पीठ घेऊन थोड्या थोड्या तुकड्यामध्ये असं तेलामध्ये सोडत राहा, म्हणजे डाळीचे भजी तयार होतील। मंडळी, तसं बघायला गेलं तर वड्यापेक्षा हे जे भजी आहेत ना, हे एकदम कुरकुरीत आणि चांगले टेस्टी बनतात। आता हे पण भजी चांगल्या प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत आणि चांगला तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर मंडळी, आपले डाळीचे भजी पण चांगल्या प्रकारे तळून झालेले आहेत। हे बघा मंडळी, एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आणि चांगला तांबूस कलर आलेला आहे। हा 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 मंडळी, घरभर वास सुटलाय भज्यांचा, एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत। वडे आपले याच्या आधी तळून झालेले आहेत, याच्या आधी चटणी पण आपली रेडी झालेली आहे। फटाफट आपण प्लेटिंग करून घेऊयात। मंडळी, कशी वाटली रेसिपी? एकदम सोपी आहे ना? यामध्ये दोन्ही तुम्ही बनवू शकता, डाळ वडा आणि डाळ भजी। त्याचबरोबर हिरवी चटणी पण एकदम भारी बनते। डाळ भजी तर एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त झाले होते। त्याचबरोबर ही चटणी पण तुम्ही करा, एकदम मस्त बनते। चला तर मग मंडळी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मंडळी, भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार।